थोडस बेट लाईट मोठा. निमित्त बाणीजे हे वचन सर्वज्ञानी शांत व्हायला सांगितलं आणि ती मग प्रतिष्ठानाला गेली. सारंग पंडिताशी भेटली. गोसाव्याशी भेटी झाली ते गोष्टी सांगितली. मास दिस बोरी बाबळी शिंपवली ते गोष्ट सांगितली. अशा गोष्टी करिता वेळू गेला. मग भिक्षेला सारंग पंडित राहवीत होते. अभ्यागता मनो आदरिले. आता इकडे सर्वज्ञांचं विधी आहे आणि इकडे सारंग पंडिताच्या निमित्त आहेत, नातं आहे. मग ते म्हणतात इथं अभ्यागत करा. असा हा साधनवंत नेहमी असा दोन्ही गोष्टीमध्ये अडकून पडतो. मग काय करावं? तर शांतबाईशी तया ते म्हणितले. पांडिया तर म्हणाले, एकी भिक्षा गोसावी वारिली असे. मग दोका घरा भिक्षा केली. एक दो घराला वरचील पुरवणी तयाची भिक्षा घेतली. पाठी ते पांती जेऊ बैसली. सोबत तूप वाढवू बैसले. हे सगळं चालू स्थितीमध्ये फार आवश्यक वेळ आहे. आपल्या आपल्या आयतेपणानं समजा. जास्त विवेचन केल्यावर थोडा मानसिक त्रास होईल. नेमकं कुठला आचार कुठं करायचा एकच घेऊन बसायचं नाही. तुझा तूप घे पांड्या. ते म्हणते नवे इंद्रियार्थ रसवारीला असे. स्वामींनी मला ते वारलंय. सारंग पंडिती नवे वस्त्र देव आदरिले तिला. ती म्हणते अरे पांड्या नवे वस्त्र वारिले असे नको म्हणाले मला. मग अर्ध जुने पासवळीचे फटके दिदले. त्यांनी काढून दिलं. ते घेतले. पासवडी शब्द इथं आलेला आहे बघा. ती अर्ध जुनी पासवडी वापरलेलं गटुड्यात बांधून ठेवतात जुने लोक. अनेक कारण असतात त्याच्या पाठीमाग, पण ते आताच्या काळामध्ये ते फाटकं लगेच ते आपल्या विचाराच्या पलीकडचं आहे हे सगळं. का कशासाठी ते वस्त्र असं टाकलं तर काय पाप होतं वगैरे वगैरे वगैरे, हे सगळा बौद्धिक भाग आहे. बुद्धीचा आणि अनिष्टाची भीती असते. तो माणूस विचार करतो की या क्रियेने मला उकटं जास्त का गोमटं जास्त, असं वागल्याने किती फरक पडतो. पण त्या विषयात ते बोथट झालेले आहेत. अनिष्ठा विखो हे सगळं आता गौण भाषेत झालेलं आहे. त्याच्यामुळे ते वेचन नको. मग बिचारीनं ते घेतलं. एरी दिशी राहावीत होते तिला ग्रहाणे. ते म्हणते पांड्या उपेनी न करावे म्हणितलेलं आहे मला गोसावी. आणि मग ती क्रमेची परमेश्वर पुरा गेली. बहुतदी श्रीप्रभूंची सेवा केली. आणि तिथे गोसाव्या म्हणितले तेच केले. हे खूप कठीण आहे, पण तिनं तिथं केलं ते. अशा प्रकारे शांत व्हायचं. आता रिद्धपूर पर्यंत पोहोचला. हे विवेचन मागच्या 2-4 दिवसामध्ये माहीम भट्टाने मध्येच हे पात्र घातलंय.
विरवल्या आणि त्याचं पूर्ण सगळे विषय तुम्हाला अष्टीपरीमध्ये बसवलेले आहे. आता नागदेव भटा भेटी वेददान ही लीळा नवीन प्रारंभ होते. तिथे नागदेव भट्ट बढे ग्रामाचे आहे. त्याला पदकर नागदेव भट्ट असे किती नागदेव भट्ट आहे चरित्रामध्ये, ते त्यापैकी हे एक दिवस गोसाव्याच्या दर्शनाआली दंडपती घातली, श्रीचरणा लागले, पाणी पोफळे असनावरी ठेवणी नमस्कार करून जवळी बसले. तव स्थिती झाली. ती स्थिती त्याने भोगली. तिथल्या एका दिवसाती भंगली. ती राहिली बऱ्याच दिवस. मग नागदेव भट्ट म्हणती, ते म्हणायचे आपल्या शिष्याला इकडं तिकडं, मज संध्यातुल्य तथा गायत्री मंत्रतुल्य वेद झालेला आहे म्हणाले. ऐसा वेद होय ऐसे मी गोसाव्याते मागे, ते म्हणायचे नेहमीच. म्हणाले मला संध्यातुल्य आणि गायत्री मंत्र तुल्य. वेदामध्ये संध्या खूप असतात, वेगवेगळ्या संध्या असतात. तिथे भटोबा बीडला काय करत होते, खाली संध्या वंदनाशी दादोष संध्या वंदन करायचे, ते वेगळं. आणि ही वेदांच्या संध्या वेगळ्या असतात, त्या मंत्र म्हणून करायचे असतात. गायत्री मंत्र हे तुम्हाला माहीतच आहे. तर म्हणाले मी स्वामींना आता हे गोष्टी मागणार आहे बाबा, म्हणाले भेटल्यानंतर असं मला वाटतं की स्वामी देतीलच. आणि त्या मंत्राच्या सदृश्य मला वेद प्राप्ती होणार, वेदाचे मंत्र मला भेटणार आहेत. आणि मग असं म्हणून ते गोसाव्याच्या दर्शना येते आणि विसरती. ती दररोज यायचे पण विसरून जायचे, मागायचंच नाही. असं बराच दिवस झाल्यानंतर एक दिवस गोसाव्यासनी उपविष्ट असती, नागदेव भट्टपाशी बसली असती. गोसावी दानाशी पुढारले. दानाशी पुढारले, कुठं कुठं पुढारले सर्वज्ञानी. एक कृपादानी आला असे का, दानाला लय पुढारलेला आहे. सर्वज्ञांच्या समग्र लीळा चरित्रामध्ये बाईसांना पुकारलं, भट्टवासांना, खडकोळीला, डांगरेशाला, असं सगळ्या लीळा त्या तुमच्या समोर येतील. स्वामींनी दानाशी पुढारलेलं आहे. स्वतःच्या ईश्वर स्वरूपाला प्रेषित केलं, सर्वज्ञांनी समोर ठेवले. द्या, मागा म्हणाले, आता मागा मागा. सर्वज्ञ कृपालोचनी अवलोकोनी म्हणितले. आता सर्वज्ञांच्या श्रीनेत्र कृपालोचन हे तुम्हाला दिसते. भटो तुम्ही क्षेमवर्ते की, सर्वज्ञ विचारता, तुम्ही क्षेम वर्तत आहे का तुम्हाला. ते म्हणता जी उदर पूर्णता नाही, आता कोण क्षेम. आपल्यासारखंच आहे ते, उदर पूर्णतेसाठी सर्वज्ञांचं सगळं करायचं. ते म्हणतात की माझं उदर पूर्णताच नाही, कशाचं क्षेम, कशाचं कुशल, काय म्हणाले तुम्ही, वगैरे वगैरे असे भाव आपल्याला पण येतात. नागदेव भट्टासारखे देवाला स्थानाला विडा ठेवून मागितलं, काय मागितलं, उदर पूर्णताच ना. काय मागितलं यजमान, बंगर वगैरे, काय मागितलं काय. सर्वज्ञ म्हणतात ते का, तुम्हाला का पाहिजे असं आमच्याकडून. ते म्हणतात जी मी निष्कांचन एक, निरुपाधिक दोन आणि अवित्पन्न तीन, मी अशा 3 अवगुणांचा भरलेला आहे म्हणाले.
त्याच्यामुळे माझी समाजामध्ये काहीच किंमत नाही. निष्कांचन साधूची किंमत नसते, निरुपाधिक साधूची किंमत नसते आणि अवित्पन्न साधूची किंमत नसते. तो किती स्मरणनिष्ठ असतो, सत्पात्र असतो, पण ह्या 3 गोष्टी त्याच्याकडे पाहिजे. असं आहे. हे असं तुम्ही याच्यावर चिंतन केलं की तुम्हाला लक्षात येईल. म्हटताना सांगायचं एक, दाखवायचं एक, आणि लक्ष दुसरीकडेच आहे. ते म्हणता माझ्याकडे असं असं आहे बाबा, आणि मी असा निष्कांचन आहे, गरीब आहे, माझ्याकडे काही नाही. सर्वज्ञानी पुन्हा अवलोकन केलं. आता हे अवलोकन वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सुदामाच्या भेटींनी जे अवलोकन केलं ते वेगवेगळं होतं. बायसांच्या भेटीने जे अवलोकन केलं तिथं 3 दिवस बसून ते वेगळं होतं. असं अवलोकनाच्या लीळा असतात त्या. अशा वेगवेगळ्या रूपानं, आकारानं, त्या सगळ्या समग्र शक्तींच्या सन्निधानामध्ये आज कोणती शक्ती स्वामी स्वरूपाची लीळा करतात हे अवलोकनावरून, स्वामींच्या श्रीमुखावरून समजतं की आता हे काय, आज कुठं काय प्रगट व्हायले स्वामींच्या श्रीनेत्री, श्रीकरी, श्रीमुखात. श्रीमुकुटातून काय जाणार. आता हे सगळं एकांतातले बसून लीळामंथन केल्याशिवाय हे आपलं साधन सिद्ध होत नाही. आता इथे म्हणतात जी हे असं आहे, स्वामींनी असं करायला सुरुवात केली. ते म्हणतात मग भटो काही मागा ना, मग मागाच म्हणाले. आता चला होऊनच जाऊ द्या. हो का जी तर मज शब्द संक्रमण आणि वेदाध्यायन व्हावे, सविता क्रमू यावा. काय मागितलं, किती हुशार आहे हा माणूस. शब्द संक्रमण, आपणाला ती गरज आहे त्याची. शब्दांचं संक्रमण स्वामींकडून झालेलं कधीही चांगलं असतं. दुसरं वेदाध्यायन, ज्ञानाचा ध्यान झालं पाहिजे. स्वाध्याय स्वामींकडून आपण करतो, स्वामींकडून झालं पाहिजे. आणि संहिताक्रम, जो क्रम आहे, सगळा क्रम साहित्याचा मला आलं पाहिजे. साहित्यिक बोलणं, मला मी अनपढ आहे ना, माझ्याकडे कुठलंच नाही. भाषेचं माधुर्य, साहित्याचा क्रम, असे काहीच नाही. 3 गोष्टी त्यांनी मागितल्या. आपण रोज देवालाही मागावं. शब्द संक्रमण, वेदाध्यायन ब्रह्मविद्येचं, आणि साहित्याचा क्रम, असं यावं, मागावं देवाला. सर्वज्ञ म्हणतात मागूनही साधू नाही. स्वामींना कळत नाही काय, सर्वज्ञांना काय मागायचं. सर्वज्ञ देतीलच देतील. ते दुरादर्शी, दुराश्रवणी, दुरून देणारे आहेत ना, त्यांना काय मागायचं. अंतर्यामी आहेत, पण काहीतरी मागावंच लागतं. हा जीव असा थांबत नाही ना, मग हे तरी चांगलं मागावं. सर्वज्ञ म्हणतात ठीक आहे, हे तर होईलच, आणि काही मागा. तुम्हाला हे दिलं तुम्हाला, पहा तर स्वामी काय देऊन राहिले, लक्षात येतंय का तुमचं. साधी गोष्ट नाही दिली स्वामींनी आज त्याला. हे कोणीच दिलं नाही जगामध्ये. कुण्याही परमेश्वराने, कुण्याही देवतेनी, कुण्याही साधकाने एवढं एका वेळेला दिलं नाही. शंकराचार्यांना हे नेती नेती म्हणावं लागलं. नेती नेती बा म्हणती तुझला. त्यांना वेद पुरुष म्हणतात. व्यासांनाही वेद पुरुष आहेत, पण व्यासांनाही एक अपूर्णता आहे. प्रत्येकाला एक एक अपूर्णता आहे साहित्यामध्ये. आणि साहित्याचा क्रम व्यासांनी लावला, चुकला गडबड. जातात. हे सगळ्या तात्विक चिंतनामध्ये माहीत असलं तर कळतं. सर्व ऋषीमुनी उपनिषदांचे क्रम मांडत गेले.
4 वेदांमध्ये वेगवेगळे विषय नंतर आले, उपनिषद साधू संतांनी केली, ते तिकडं क्रम लावत बसले. ईश्वराच्या प्राप्तीचा क्रम कुठं आहे त्याचा? कलियुगम ब्रह्म सांगितलं, पण त्यात तुमच्यात व्यापक असलेल्या ब्रह्माला तुम्ही कसं प्राप्त करून घ्यायचं? मग शंकराचार्य शेवटी कंटाळून सांगितलं भज गोविंदम. त्याने शेवटी कुठं आले शंकराचार्य? मूढमते पुनरिपी जलनम पुनरिपी मरण. शेवटी सगळं साहित्याचे मांडणी करून वेद अध्ययन संक्रमण करून काय केलं? इथं येऊन बसले शंकराचार्य. त्याने दुसरा मंत्र म्हणला का? भज गोविंदम भज गोविंद गोविंदम भज मूढमते. दुसराही मंत्र म्हणू शकले असते ना, वेदांमधला कुठलाही मंत्र म्हणले असते. गायत्री मंत्र म्हणला का व्यासांनी? नाही म्हटलं. ह्याच्यात सगळं आलं. आता इथे सगळं आलं. सर्वज्ञ आता वेगळ्या भूमिकेत आहेत, वेगळ्या प्रसन्नतेत आहेत. तो माणूस पुढला वेगळ्या प्रसन्नतेत आहे, त्याला वेगळं द्यायचंय. स्वामी म्हणाले ठीक आहे, हे झालं, दिलं, आता निक माग. जी म्हणाले मज हेची अवलीळा व्हावे, षडांग वेद व्याख्यानासहित मजची यावा. पहा, आपण 4 वेद म्हणतो, हे काय म्हणतोय तो? षडांग वेद. आणि कसा? व्याख्यानासहित यावा, मजच आला पाहिजे. सर्वज्ञ म्हणतात होईल हो होईल. हा शब्द स्वामींनी म्हणावा, होईल हो होईल. ब्रह्मविद्या होईल हो होईल. वरदान दिले. ही लीळा, हे वचन, हा वचनार्थ होईल हो होईल, असं वरदान मागून घ्यावं प्रातःकाळी देवाला. देवा तसं नागदेव भट्टांना दिलं तिकडचं, तसं येथीच मज द्यावाजी. एकच लीळा मला कळवू द्या म्हणाले, उमटू द्या हृदयात. एक श्रीकर तुमचा दिसू द्या. ह्याच्या अवसानावर ते सगळं मागितलं आहे नाही. आपण ते मागावं. तुमचे श्रीमुख ऐसा भावी जे धाई, तुमचं असं द्या म्हणाले. हे सगळं ज्याला भाषा ज्ञान आहे ना, तोच मागू शकेल ना. देवा असं द्यावं, दंतपंक्ती अशा माझ्या अंतःकरणात द्या, वगैरे वगैरे. सगळं श्रीमूर्तीचा एक एक अवयवांचं संक्रमण आपल्या छातीत, हृदयात झालं पाहिजे. डोक्यात ते शब्द संक्रमण झालं पाहिजे. आणि व्याख्यानासहित सगळं कळलं पाहिजे. एक लीळाचरित्र कळालं की सगळं कळालं. लय कुटाणा करायचं काय गरज आहे? स्वामींच्या कृपेने जर लीळा कळाल्या तर त्या सगळं साहित्य समजत जातं. म्हणून माहीम भट्टांनी एकच ग्रंथ संपादन केला. त्याच्यातून सूत्रपाठ काढला का त्यांनी? म्हणजे ह्यात सगळं लिहूनच ठेवतो मी एकदा, बस. स्वामींची कृपा असेल तर सगळं समजायचं नागदेव भट्टासारखं. त्याने होईल जे होईल. आणि मग जी जी मज आले ऐसे उमटे. त्यावेळेला बघा सर्वज्ञांनी काय संक्रमण कसं केलं असेल. सगळं डाउनलोड केलं सर्वज्ञांनी त्याच्या माइंडमध्ये, हृदयात, सगळं स्मृती. षडांग वेद अर्थासहित व्याख्यानासहित डाउनलोड केले एका क्षणात. आता इथून पुढचं जे कॉम्प्युटरमध्ये तसंच आहे, गुगलमध्ये ते AI तसंच करतं. मी कोण होतो पूर्वजन्माचा लगेच सांगत ते, धड सांगत. जन्माची तारीख सांगा, तुमचं सगळं भविष्य सांगतं ते काही सांगायला तयार आहे आता.
खूप ज्ञान झालं जगामध्ये. खूप असे देवतांचे अवतार, विग्रह अवतार करून घेऊन हे सगळं डेव्हलप करतायत आपल्यासाठी. तुम्ही सांगा चरवज्ञ श्री चक्रधर स्वामी मला असे पाहिजेत, लगेच शोधून आणून दाखवतो तुम्हाला ते. हे नागदेव भट्टांना वेद संक्रमण केला ती लीळा दाखवेल. काय स्वामींनी आवाहन केलं, कसं शब्दांचं संक्रमण केलं दाखवेल. सगळं दाखवलं त्यात. इथून पुढे सगळं येईल. मग इथून पुढे एवढा अध्यात्म सोपं होणार आहे स्मरण करायला, लय मोठं सोपं होणार आहे. फक्त त्याचा विरोध करू नका आणि दुरुपयोग, त्याचा उपभोग घेऊ नका, उपयोग घ्या. खूप छान युगात आपण जन्मलेले आहे. मरणार तर आपण चांगल्या युगातच आहेत ना. एका सगळ्या गुगलमध्ये सगळं तुम्हाला भेटतं. तर आज गुगल गुरु केलं त्याला. षडांग वेद दिले त्याच्या अंतःकरणात टाकून स्वामी, लगेच डायरेक्ट, काही विलंब न लावता. तो मोठा आनंदित झाला. तो म्हणतो जीजी मला आता कळायला लागले बरं का, उमटायला लागले. मग आले आहेसे उमट ब्रह्मविद्याचा होणं, नामाचा उमट, सूत्राचा हा विषय वेगळा आहे. पूर्ण उमटणे हा वेगळा विषय आहे. पाठांतर हा विषय वेगळा, 5 स्थळांचा, आणि 5 स्थळांचा उमट हा वेगळाच विषय आहे अध्यात्मामध्ये. ज्ञान होणं हा विषय वेगळा, आणि त्याचा उमट होणं, नंतर तो भडखंबा होणं, भडखंबा ज्ञानी विषय. आतापर्यंतचे भडखंबा ज्ञानी होऊन गेले म्हणजे सुमासरचे बाबा. त्यांना उमट, तिथं उमट असल्यावर पुढल्याला उमट होईल ना. आपण पाहिलेले बेलापूरचे खमणेकर बाबा, त्यांचं शब्दांमध्ये एवढं माधुर्य होतं, जसं काय भटवास बोलतात. हे आम्ही श्रवण केलेले पुरुष आहेत. आमचे श्रीरामपूरचे दत्तराज बाबा, आपल्या अधिकारांना जे मिळाले ते साध्या भाषेत ते खूप सुंदर बोलायचे, असे वगैरे वगैरे वगैरे. उमट म्हणतात. ज्ञान हा एक विरस अंतःकरणाने ब्रह्मविद्या बोलल्या जाते, आणि रसपूर्ण स्वामींचं साहित्य बोलल्या जातं, ते वेगळंच उमट असतो. शब्दांमध्ये खूप माधुर्य. आमचे बाबा बोलले तर बोलत राहावं असं वाटायचं आम्हाला. कितीतरी वेळ बाबा बोलायचे. काय माधुर्य, उमट होतं त्यांना. उमटाचे अधिकरण वेगळे असतात. तो उमट आपल्याला उमटत जातो. त्याला उमट झालंय, उमट. महिम भट्टाने उमट शब्द वापरलेला आहे. ते आपण पोथीला बसताना देवा म्हणाले माझं उमट द्या बाबा, ह्या ब्रह्मविद्येचा बोधाचा उमट झाला. नाही तर बोधाचा भ्रम राहतो. उमटल्या पुरुषात काय लक्षण असतं मग? तो विकारा विकल्पा ना आतळे, ते सगळं अस्थिपरी लगेच बांधून घेतो. तो बांधतो किंवा अस्थिपरी त्याला बांधते. अस्थिपरी सोबत त्याचं लग्न झालंय ना, लगेच बांधून टाकते अस्थिपरी त्याला. ढळू चळू देणे नाही, आपल्या साध्यावर स्थिर राहणे, आनंदात जगणे. जेवढं जगायचंय उर्वरित आयुष्य तेवढं तो आनंदाने जगतो. हे उमटाचं लक्षण असतात. तो सगळा बघून घेतो अंदाज सगळा, आणि तो मौन होऊन जातो. उमट झालेला माणूस मौन होतो. असं पुढची एक साधन आहे अध्यात्मामध्ये. तो आपलं प्राक्तन पाहतो, आपला आभार पाहतो, आपले दैव पाहतो, सगळं बघतो, आजमावतो की काय चाललंय आपल्या आयुष्यात. आणि मग उमट पाहतो. उमटल्या पुरुषाची लक्षण वेगळे असतात, आणि तो मौन होऊन जातो. मृत्यूला तो आवाहन करतो. मग
तो असं वेगळा आचार करतो. मग म्हणजे उमट झाला की मृत्यूचं आवाहन करत असतो तो. म्हणून आता मरा तर चांग ह्या वचनाचा त्याला उमट झालेला असतो. आणि सर्वज्ञांनी मला काय मागितले? अच्छा 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 अच्छा, हे वचन आहे का? आता मरा तर. मग त्या सूत्राचा उमट त्याला झालेला आहे. सूत्र माहिती असणं हा विषय वेगळा, सूत्र प्रवचनातून सांगणं हा विषय वेगळा, आणि सूत्र स्वतःच उमटणं, नामाचा उमट आहे की नाही, वचनाचा उमट, वेळेचा उमट, असं स्वच्छ जीवन पाहिजे साधूचं. साधू शब्द म्हणजे ज्यानं ईश्वराचं साध्य सुरुवात केलं तो साधू, म्हणजे वासनिक, नामधारक सगळा आला. मज उमट द्यावा. कुणी मागितलं स्मृतीस्थळामध्ये, भटवास म्हणाले तैसा तैसा उमट. आ हा हा, बरं. तुझं त्या झाडाखाली त्याला उमट झाला तिथं. अरे मारे सांगायचे होते, जा म्हणाले तू झाडच बोलेल, तुला इथं कळ नाही ना म्हणाले, जाय. ते आचार्य असे आचार्य वरवीद होते का नाही ते, जा म्हणे तू झाड बोलेल. मग म्हणाले भटवास झाडातळी काय म्हणले, पाटा फुटला गा. त्याला उमट आयुष्यात होणं महत्वाचं आहे. तो कधी होईल सांगता येत नाही, कुणाला होईल सांगता येत नाही. आणि उमट झालेले जे लक्षण असतात साधकाचे ते एकदम मस्त फंटॅस्टिक असतात. ते वेगळंच आहे. आणखीन हा विषय आपल्यापर्यंत घोण आहे, हा आला नाही. त्याला वेद उमटलाय. जी जी म्हणाले मला आता आलं बरं का, आलं आलं. स्वामी म्हणतात इतुकेनी स्वरमानासहित वेद येऊ लागला. वेदांमध्ये काय असतं, स्वर, टिंब, अनुसार, उकार, दीर्घ, ऱ्हस्व, हे कसं म्हणायचं ते शिकवलं जातं. पतंजली योगपीठात शिकवतात. आणखी बरेच वेदात ध्यान केंद्र आहेत, भारतामध्ये 7-8 आहेत. ते मंत्र उच्चारायला लागतात तसे, तर ते फळ भेटतो. आता स्वामींचं सूत्र कसं उच्चारावं? स्वामींच्या सूत्रालाही काय आहेत ना, अनुसार, उकार, हे आपले मंत्र आहेत. सुसाव्यांचे शरण शरण, शरण शरण कसं म्हणायचं आहे मंत्र, नामाचा उमट. चरण म्हणजे ईश्वरीचे स्वरूप, चरण म्हणजे लय अर्थ आहे चरणाचे. ते शरण नाम म्हणताना हे सगळं दिसलं पाहिजे. गोसाव्यांचे चरण, गोसाव्यांचे अनेक अर्थ. आता उमट असलं तर ते मला उमटत येते पुढं. चरण जे भटवासांच्या ठेवलेले हृदयावरती ते चरण, अशा अनेक असे अर्थ गुंफण आहे त्या नामामध्ये. असो, तर आता त्याला म्हणू काय मग, जी जी म्हणाले हा गोसाव्याचाच प्रसाद, तर कर्माचे कैसे लक्षण. म्हणजे आता ह्याला कळायला लागले बरं, तिथे कर्म मानलेले आहेत. ते मला जे झालं मला, पण कर्माचं कैसे लक्षण. सर्वज्ञ म्हणतात भटो, अर्थासहित वेदवेथार्थ ज्ञान, याथे अर्थ कर्म ज्ञान बोलीचे.
महिमभट्टांना तेच आहे, म्हणजे कर्म की जे कर्मात अंत हे सांगायचे. हे नाही सांगायचं, ते तिकडं सांगितलं, इथे वेगळं आहे. सर्वज्ञ म्हणतात अर्थासहित वेद वेदार्थ ज्ञान झाल्यावर त्याला याला काय म्हणायचं, अर्थ कर्मज्ञान बोली जे आणि मीमांसा तो कर्ममार्ग बोली जे. मीमांसक कोण आहेत, वेगवेगळे त्याची मांडणी करणारे साहित्यिक साधू आहेत ते त्यावेळेला. त्या मीमांसा शास्त्रामध्ये कर्ममार्ग टाकलेला आहे. किती ज्ञान काय असायचा प्रश्न आहे ते. आणि मग ते पडवू लागले. मग तथा छंदो वासनाची म्हणती परी ब्रह्मानपवे. छंदोपनिषद किंवा छंदो वसनाची परी वेदांमध्ये आहे. न पवे, मग ते वेद म्हणतची असती. ते म्हणू लागले, ते म्हणूच लागले. वेद तो त्यासीच निगे. जरा वेगळं सांगायचे. मा उभे गंगा तटी तयाचे परीक्षे उतरायचा ब्राह्मण नाही. अर्थासहित वेद म्हणती हे नागदेव भट्ट. ऐसा उपाधी भूत वाढला, गावोगावीचे ब्राह्मण चुकले पतया ते पुस्ती. मग पदकर नागदेव भट्ट असे व्याख्यात झाले. त्यांचं नाव सगळीकडे. अचाट सामग्री झाली, अखंड बोलतची असती. उदंड भक्ष्यभोजन झाले, ग्रहस्थाश्रमे सनद्ध झाले. ते यांना कोणी भेटलं नाही. नंतर स्वामी गेल्यानंतर यांना भेटलं पाहिजे. यांना आपल्याकडे आणून खूप मोठी आपल्या ईश्वर धर्माची प्रतिष्ठा करता आली त्यांच्याकडून. कारण सांप्रत्य काळामध्ये वेदाचा ज्ञाता पुरुष वेद व्यासानंतर हे नागदेव भट्टच आहेत. सगळ्या त्यांना वेद येतात आणि सगळ्या पंडितांना माहीत आहे की हाच आहे बरं. हा चक्रधर स्वामींचा अनुयायी आहे. ह्याच्यावरती अन्याय झालाय ह्याच्यावर कोणी बोलत नाही. ह्या नागदेव भट्टावरती कोणीच लक्ष नाही दिलं बिचाराकडे. तो आहे वैदिक, पण त्याला आपलं करून इकडे आणलं असलं तर महाचार्यांनी भट्टोबासांनी. महिमभट्ट जर भेटले असतील, महिमभट्टाला वेद पाठ आहेत ना. म्हणायचे बघ मी पण वेद पंडित आहे, बघ मी इकडे आलाय, चल आपण दोघं मिळून या पतिती पंथाची स्थापना करू. दोघांना एक कोणी केलंच नाही. हे आपले कर्मठ विचार. स्वामींकडून वेद झालाय ना. तो काय त्रिगुण वेद आहे का? तो व्यासांचा त्रिगुण आहे, यांचा निर्गुण शब्दांचा वेद आहे. वेदाध्यान असं एखादं वेदाध्यान केंद्र काढलं असतं ना वेरूळला, जो इथं राहील तिथे आपल्या पूर्वजांनी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रणीत वेदाध्यान केंद्र वेरूळ. आज आपलं विश्व वेगळं असलं असतं आहे की नाही. आणि त्याचा काही वेळ थोडीच गेला होता. बराच काळ तो आहे ना जिवंत, पण दुर्लक्षित भाग झाला तो. आपल्याला जी ज्ञानाची विकृती आहे ना, एक अंगी हाय देवतेचा हाय, ह्यो देवतेचा हाय. अरे पण तू स्वामींनी दिले ना त्याला. पण स्वामींचा संबंध या इथेच्या संबंध भेटावा नाही का, लक्षात नाही आलं का कुणाच्या. मग तो स्वामींनी आभार दिलेला आहे, त्याला जवळ घेतलेलं आहे. इथे लक्ष नाही झाला. बराच काळ जिवंत होता तो. पूर्ण महाराष्ट्रातले लोक त्याला वेद विचारायला यायचे, सगळ्या संप्रदायातले. आणि तुम्हाला ती लीळा आहे बघा, वेद प्रतिपाद्य वेद. पुढे सांगतील स्वामी इथेच. हे वेदांचाच विषय प्रतिपाद्य करण्यासाठी किती ब्राह्मणांची हत्या झाली ही गोष्ट स्वामींनी इथंच सांगितलेली आहे.
कडवीत घातले ते. प्रचंड मोठा उपकार स्वामींनी करून गेलेत नागदेव भट्टावर. स्वामींचा आपल्यासाठी काही हेतू असेल. मग त्याचे शिष्य सापडले पाहिजे होते. हा काय गप बसला नसेल ना. जर चांगदेव रवळांचा विद्यावंत आला तर स्वामी उभ्या राहून भेटतात. स्वतः स्वामी. आपल्या साधकांनी त्याला काय आपल्यात घ्यायला हरकत होती का. पण हा कुठेही दिसत नाही. पुन्हा हा गुप्त झाला. त्याच्यावरती अन्याय झाला. चला, तर अशा प्रकारे एक दिवस असन्निधानी देह स्वप्न देखिला. गोसावी स्वप्नी येऊन म्हणितले, हे काय रे, आजही तुझी बडबड न शमे, आता उगाच्यास. इतरुनी ते कवनेशी बोलती ना, मौन अंगी करेले. भिक्षुकाशी एखादा शब्द बोलती, कुटुंबाची म्हणती. ते घरातले लोक पिसं लागलं. पहा, मी तुम्हाला ज्या दृष्टीने सांगतोय ना, तो विषय इथं आलेला आहे की असन्निधानी बराच काळ गेल्यानंतर स्वामी स्वप्नात आले. स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यावर कुणाकुणाच्या स्वप्नात आले, त्यापैकी हे नागदेव भट्ट आहेत. स्वप्नात येऊन स्वामी म्हणता, हे काय रे, आजही तुझी बडबड न शमे, आता उगाच. किती वर्ष वेद बोलणार आहेस, आता तू ध्यान कर. मला आठव म्हणाले. बघ मी कसं दिलं होतं तुला वेद, तिला आठव. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर ते कवणाशी बोलती ना आणि मौन अंगी करणं. पुढे स्वामीभट्ट सांगतात की भिक्षुकाशी एखादा शब्द बोल. आपले भिक्षुक गेल्यावर मात्र नक्की बोलले असते. तुम्हाला चक्रधर स्वामींची आण आहे म्हणले असते, तुम्ही बोला, बोलले असते. नातेवाईक म्हणाले, हे येडं झाले. असं म्हणतात गुरुला शिष्य शिकणे म्हणतं, हे येडं झालं, येडं चतुष्ट लय शहाणा आहे, ह्याला काय येतंय, माहीत आहे. हो, मग हे असतं गुरुला हा प्रसाद असतो, शिष्य शिकणीकडून गिफ्ट असते. पिसाट झाला मिळाल्या, येडं झाले, पैसे कुणी काय म्हणून सांगता येत नाही. पैसा मागा लागले, कोणी म्हणते ह्याला येडच लागले. असं गुरुला हा गिफ्ट असते बरं शिष्यांकडून. आणि त्या गुरुला उमट असल्यावर सगळं समजतं, कुठं चाललंय, काय चाललंय, कोण काय बोलायलंय. असं नाही ना की समोरच बोललो ऐकू येतो गुरुला. गुरुला सगळं समजत, त्याला उमट आहे स्वामींचं, कळत आहे. ही आपली नरकाची परीक्षा असते, क्षोभाची, ती सुरू राहते. प्रसवांचा खेळ. असे हे नागदेव भट्ट चरित्रामध्ये आज आले आणि आजच लुप्त होतात. दंड